नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपण चर्चा करणार आहोत मुंबईहून आता गुजरातच्या दिशेकडे सरकलेल्या तौक्ते या संदर्भात. कारण या चक्रीवादळाने जे काही परिणाम आपल्याला पाहायला मिळाले की अंदमान निकोबारपासून सुरू झालेलं हे वादळ आता घोंगावत गुजरातच्या दिशेकडे सरकताना दिसत आहे. मात्र जरी महाराष्ट्राच्या किनारपट्टीला त्याचा फार फटका बसलेला नसला तरी देखील त्याचे जे परिणाम आहेत वाऱ्याच्या रूपाने पावसाच्या माध्यमातून सोसावे लागत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जी चक्रीवादळं आली ही नेमकी तयार झाल्यामुळं त्याचा परिणाम कसा सोसावा लागला, ही चक्रीवादळं का तयार होतात, काय नेमकी याची कारणं आहेत, हवामानातल्या बदलामुळे होतात का, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ती चक्रीवादळं तयार होतात आणि त्याचे परिणाम पावसाच्या आधी हे महाराष्ट्रातल्या जनतेला असेल, किनारपट्टी भागात असेल किंवा इतर ठिकाणी असेल, हे सगळ्यांना सोसावे लागतात. आणि त्याचा मग काही वेळेला आलेल्या चक्रीवादळांचा परिणाम हा मान्सूनवरती देखील झालेला आपल्याला पाहायला मिळाला. नेमकं याच मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत की या चक्रीवादळाचे परिणाम नेमके कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतात, हे सकारात्मक असतील, नकारात्मक असतील की आणखी काही वेगळ्या दृष्टीने आपल्याला ते पाहायला मिळू शकतात, याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत स्कायमेट संस्थेचे हवामान तज्ज्ञ डॉक्टर मकरंद कुलकर्णी आहेत. आपल्यासोबत पर्यावरण तज्ज्ञ अभिजित घोरपडे देखील पुण्यावरून आहेत. आपल्यासोबत हवामान अभ्यासक कृषी तज्ज्ञ डॉक्टर उदय देवळाणकर औरंगाबादवरून आहेत. तिघांचंही स्वागत. मला सुरुवात मकरंद कुलकर्णी आपल्यापासून करायची आहे की आत्ता ज्या प्रकारे वादळाची दिशा पुढे जाताना दिसते तर साधारणतः काय अंदाज आहे की हे कुठपर्यंत जाऊन थांबेल आणि त्याचे परिणाम अजून काय पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतात? हे आत्ताचं जे वादळ आहे ना, हे गुजरातला साधारण 18 किंवा 19 उद्या किंवा परवा असं धडकेल गुजरातला. साऊथ गुजरात, दक्षिण गुजरातचं कोस्ट आहे तिथे, आणि तिथून ते मग नंतर त्याच्या धडकलं की त्याची तीव्रता कमी होते आणि ते वर थोडं राजस्थानकडे सरकताना आता दिसतंय. म्हणजे ज्याला आपण मान्सून मध्ये एक हीट लो तयार होतो राजस्थानमध्ये, खूप गरम होत असल्यामुळे तिथे एक हीट लो तयार होतं, त्या लो प्रेशरला जाऊन मिळेल असं आता वाटतंय. अगदी खरं आहे की या याच्यामध्ये डॉक्टर देवळाणकर बऱ्याचदा असं होतं की वादळं जेव्हा मान्सूनच्या पूर्वी येतात तेव्हा त्याचा परिणाम कुठेतरी मान्सूनवरती होतोय किंवा होईल अशी शक्यता वर्तवली जाते. पण हे तौत्के जे निर्माण झालं तेव्हापासून असं म्हटलं जाते की नाही, एक पॉझिटिव्हली परिणाम आपल्याला, सकारात्मक परिणाम येणाऱ्या मान्सूनवरती पाहायला मिळेल. कदाचित 1 जूनला दाखल होणारा केरळातला मान्सून हा 1-2 दिवस आधीच पोहोचेल असंही म्हटलं जातं. वादळाचा परिणाम नकारात्मक होताना मान्सूनच्या कंडिशन सुद्धा नकारात्मक असतात. म्हणजे ज्या वेळेला एल निनोचं अस्तित्व आहे किंवा आयओडी इंडियन ओशन डायपोल निगेटिव्ह आहे, अशा वेळेला आलेली वादळं, जे मॉइश्चर इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये म्हणजे भारतीय उपखंडात आलेलं आहे, ते घेऊन ओमानच्या दिशेने निघून गेली आणि मान्सूनच्या ऑनसेटला आपल्याला त्रास झाला, पेरणीला त्रास झाला, तशी वेळ यावेळी दिसत नाही याचं. आणि जसं कुलकर्णी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हे वादळ ह्या राजस्थानमधून वेग घेऊन दिल्ली आणि पंजाबच्या भागात सुद्धा पाऊस थोडासा पडेल आणि जे रेग्युलर मान्सूनची प्रोग्रेस आहे त्याच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही. याचं कारण असं आहे की यावेळेस आयओडी नियर न्यूट्रल आहे आणि एल निनोचा प्रभाव त्याच्यावर नाही, आणि जे रेग्युलेशन सिस्टीम आपली जे हवामानाच्या सिस्टीम मध्ये मान्सून सिस्टीम तयार होते त्याच्यावर याचा कुठलाही परिणाम होताना सध्या तरी दिसत नाही आणि होण्याचं काही कारण नाही. कारण अरबी सागरातून हे तयार झालेलं आहे आणि हे पॅरलल आहे मान्सून सिस्टीमला आपल्या. झाली तर मदत होईल त्याची, एखादा दिवस अलीकडे मान्सून येऊ शकतो याच्या लोजमुळे, परंतु याचा नकारात्मक परिणाम निश्चितपणे होणार नाही. नकारात्मक परिणाम होणार नाही, हे चांगली गोष्ट आहे की मान्सून वेळेवर दाखल होतोय आणि त्याचा फायदा कृषी क्षेत्रासाठी चांगला होईल. अभिजित घोरपडे आपल्यासोबत आहेत. अभिजित, पर्यावरणीय दृष्ट्या याच्याकडे आपण पाहत असताना याचे आपल्याला काय परिणाम दिसून येतात? गेल्या काही वादळांचा जर विषय खास करून आपण पाहिला, मागच्या वर्षी आलेला निसर्ग असेल, त्याआधी आलेला एल निनो असेल, तर या वादळांचे पर्यावरणीय दृष्ट्या होणारे परिणाम आणि त्याचे संकेत नेमके आपल्याला काय सांगून जातात जेव्हा ही वादळ येऊन किनारपट्टी भागात धडकून जातात? थेटपणे लगेच आतापर्यंतच्या डेटावरनं आपल्याला निष्कर्षापर्यंत येता येणार नाहीये, कारण चक्रीवादळांचा काळच मुळे हा मान्सूनच्या आधी आणि मान्सूनच्या नंतर चक्रीवादळ येण्याचाच हा काळ आहे. त्याच्यामुळं चक्रीवादळ आली म्हणजे काहीतरी वेगळं घडलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. हा, मान्सूनच्या काळात जर खूप प्रमाणात चक्रीवादळ आली तर मात्र आपल्याला काहीतरी म्हणता येऊ शकेल, पण याच्यावरनं म्हणता येत नाही. पण
एक जे आहे, जर आपण बघितलं तर मागच्या 2 वर्षांमध्ये, विशेषतः 2019 असेल, 2020 असेल, आपल्याला अरेबियन सी मध्ये, अरबी समुद्रामध्ये जास्त संख्येने डिप्रेशन सुद्धा, म्हणजे ज्या सिस्टीममुळे आपल्याला पाऊस मिळतो आणि त्याच सिस्टीम अधिक तीव्र झाल्या तर त्याच्यामधून चक्रीवादळ निर्माण होतात, तर त्या संख्येने जास्त अरबी समुद्रामध्ये पाहायला मिळत आहेत. एकूण जर आपण बघितलं भारताच्या दोन्ही बाजूला, एकीकडे अरबी समुद्र आहे, दुसरीकडे बंगालचा उपसागर आहे, तर जास्तीत जास्त वादळं किंवा जास्तीत जास्त सिस्टीम्स, डिप्रेशन, लोज या आपल्याला बे ऑफ बेंगॉलमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला मिळतात. जवळजवळ 5-6 तिकडं आणि 2-1 अरबी समुद्रामध्ये, अशी त्याची विभागणी असते. पण जर 19 बघितलं, 20 बघितलं, तर अरबी समुद्रामध्ये त्याची संख्या जास्त बघायला मिळते. मग याचा परिणाम जे काही समुद्र तापता आहेत याच्याशी आहे का, हे आपल्याला पाहावं लागेल. पण अर्थात हवामानाच्या कुठल्याही गोष्टीमध्ये 2 वर्ष, 4 वर्ष एखादी गोष्ट घडली आणि त्याच्यावरनं आपण निष्कर्ष काढला असं करता येत नाही. ते अतिशय घाईचं ठरू शकतं. त्याच्यामुळे मात्र या गोष्टीकडे पाहायला पाहिजे. असा तापमान वाढीमुळं चक्रीवादळांवर निश्चितपणे परिणाम होतोच, पण तो परिणाम अशा स्वरूपात आहे का, हे आपल्याला पाहावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल. पण निष्कर्षापर्यंत यायचं म्हणलं तर आपण असा निष्कर्ष लगेच काढणं हे घाईचं होऊ शकेल. नाही, पण याचे याचे जे परिणाम आपल्याला दिसत आहेत, किंबहुना ही जी परिस्थिती निर्माण होते हे हवामान बदलामुळं किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे याच्यातले काही घटक आपल्याला निश्चितपणे अभ्यासाला, निष्कर्षाला म्हणून काही घेता येतील. ही ग्लोबल वॉर्मिंगमुळं दिसणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्याचे हे परिणाम पुढे आपल्याला अजूनही सोसावे लागू शकतात. निश्चितपणे, कारण चक्रीवादळ जी आहेत, चक्रीवादळाला एक अतिशय महत्वाची कंडिशन लागते, ती म्हणजे समुद्राचं तापमान. समुद्राच्या सरफेसचं तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त असेल तर ते चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी पूरक परिस्थिती असते. ग्लोबल वॉर्मिंग जसं जसं होतंय, जागतिक तापमान जसं जसं वाढतंय, समुद्रांचं तापमान जसं वाढतंय, त्याच्यामुळे ही परिस्थिती निश्चितपणे जास्त अनुकूल होणार आहे. त्यामुळे त्याचा तशा अर्थाने संबंध आपल्याला नेमका लावता येईलच. जगभरातले अतिशय म्हणजे जास्त संख्येने आणि चांगले सायंटिस्ट हे त्याचं इंडिकेट करतात आहेच की आपल्याकडं जागतिक तापमान वाढ होते आहे, समुद्राचं तापमान वाढतं आहे, त्याच्यामुळे चक्रीवादळांची संख्या सुद्धा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची तीव्रता सुद्धा वाढेल. तशा अर्थाने काय होतंय का, पण मी पुन्हा असं म्हणेल की निश्चितपणे तापमान वाढ आणि चक्रीवादळांचा संबंध आहेच, फक्त तो एकाच एक आहे का हे आपल्याला पाहण्यासाठी पूर्णपणे त्याचं विश्लेषण करावं लागेल. काही काळ थांबून त्याच्या निष्कर्षापर्यंत यावं लागेल. घाईने कुठलंही स्टेटमेंट करणं, कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे योग्य होणार नाही. एवढंच. अगदी बरोबर, की त्याचा निश्चितपणे जे काही परिणाम दिसत आहेत, त्याच्यात जे मुद्दे दिसून येतील त्याच्यावरती वेगळा अभ्यास करून त्याच्या निष्कर्षापर्यंत येणं कधीही चांगलं असेल. पण डॉक्टर कुलकर्णी, ज्या पातळीमध्ये आत्ता आपण बघतोय की मागच्या काही वादळांचा देखील आपण अभ्यास केला, विशाखापट्टणमचं हुदहुद असेल, आम्फान असेल, ओडिशाला, पश्चिम बंगालला धडकलेलं, किंवा त्याच्यानंतरचं अल निनो असेल, मागच्या वर्षीचा निसर्ग असेल आणि यंदा आलेलं हे तौत्केचं असेल, तर याच्यात प्रत्येक वेळेला जेव्हा मान्सूनची वारे वाहायला लागतात, नैऋत्य मोसमी वारे वाहायला लागतात, आत्ताची स्थिती साधारणतः स्कायमेटचा याच्यातनं काय दिसते की मान्सून कुठपर्यंत येऊन ठेपलाय आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातली पावसाची आत्ता जी दिसते, खास करून किनारपट्टीतल्या जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, ही अजून किती दिवस राहू शकते? मान्सूनवर जसं आता मगाशी डोळाणकर सरांनी सांगितलं की मान्सूनवर याचा परिणाम फार होणार नाही आता तरी, म्हणजे आपल्याला ज्याला ऍडव्हर्स इम्पॅक्ट किंवा वाईट परिणाम म्हणतो तो फार होणार नाही मान्सूनवर, एवढं मात्र निश्चित आहे. आत्ताचं जर मान्सून म्हटला तर आता कसं होतं, मान्सून जो म्हणजे आम्ही अभ्यास केला ना मान्सूनचा, तेव्हा असं होतं की मान्सून मध्ये 8 प्रकारच्या सेमी परमनंट, म्हणजे काही कधी त्यांची तीव्रता कमी होते, जास्त होते, असे वेगवेगळ्या सिस्टीम्स किंवा त्याचे घटक तयार होतात. तर त्यातला एक घटक म्हणजे मस्करीन हाय, किंवा खाली जो साऊथ आफ्रिका आहे तिथे एक हाय प्रेशर तयार होतं तिथल्या मादागास्कर बेटापाशी, आणि तिथून वारे येतात आणि मग विषुववृत्त क्रॉस ओलांडला की त्यांची दिशा बदलून ते उत्तर पश्चिम कडून येणारे, दक्षिण पश्चिम कडून येणारे असे प्रकारचे ते वारे होतात. मग आता मान्सून अजून तसा खाली आहे, म्हणजे असा अजून इतका डेव्हलप झालेला नाहीये. सोमालिया जेट म्हणून एक प्रकार असतो, लो लेवल जेट म्हणतात, तोही अजून फुल स्ट्रेंथनं डेव्हलप झालेला नाहीये. त्यामुळे आता मान्सून कुठपर्यंत आला याला असं उत्तर नाही. आत्ताची जी परिस्थिती, जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारला, आत्ताची जी परिस्थिती आहे वाऱ्यांची,
कारण चक्रीवादळ म्हणजे फक्त पाऊस नव्हे किंवा एक तो छोटासा हे नसतो, तो त्याचा ज्या डोळा असतो तो तसा नसतो, त्याच्या बाजूबाजूला खूप मोठं म्हणजे जवळजवळ 500-600 किंवा त्यापेक्षा जास्त 1000 सुद्धा किलोमीटरचं त्याचं स्केल असतं टोटल. जर आपण सॅटेलाइटच्या जे प्रतिमा बघितल्या, इमेजेस बघितल्या, तर एवढं मोठं त्यांचं स्केल असतं. त्याच्यामुळं त्या वाऱ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो अजून एक 2-3 दिवस तरी चालेल. म्हणजे हळूहळू ओसरत येईल. म्हणजे हळूहळू सिंधुदुर्गच्या इथले वारे कमी होतील, रत्नागिरीच्या इथले होतील, रायगड. आता तुम्ही बघा पुण्यात पण बऱ्यापैकी जोरात वारे आहेत. पुणे, नगर या साईडलाही वारे आहेत. पण ते हळूहळू कमी होतील. मुंबईतले वारे पण उद्या संध्याकाळपर्यंत कमी होतील आणि परत ते थोडंसं रिकव्हर घेऊन ते लो प्रेशरकडे जाते. परवा दिवशी पुन्हा थोडे मुंबईत जास्त वारे येऊ शकतात. पण पाऊस इतका पडायची शक्यता म्हणजे खूप धो-धो पाऊस जर निसर्गाच्या वेळेला वाऱ्याबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी ते पाऊसही खूप पडला, तसं कदाचित यावेळेला पाऊस नाही होणार. पण वाऱ्यामुळे जे नुकसान होतं ते होतच राहील. अजून 1-2 दिवस तरी अशी परिस्थिती साधारण बघायला मिळू शकते आणि मग नंतर ते हळूहळू कमी होईल. अगदी खरं आहे की ही परिस्थिती अजूनही 2 दिवस थोडीशी वाऱ्याच्या वेगाची राहू शकते असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. देवळणकर सर, ज्या प्रकारे आपण आत्ता या वादळाच्या संदर्भातली वेगवेगळी माहिती पाहतोय, गेल्या काही वादळांची पण पाहतोय, पण हे कृषी क्षेत्रासाठी ज्या गोष्टी आपण लक्षात घेऊन मान्सूनच्या पूर्वीची तयारी करतो, तर त्या बाबतीत आपण जेव्हा वादळांच्या ह्या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून अभ्यासाला लागतो तेव्हा त्याचा कृषी क्षेत्रावर दिसणारा परिणाम हा कशा पद्धतीचा असेल? कुठलीही ताकदवर वादळ हे नुकसान करतातच. परंतु अरेबियन सी मध्ये आपण असं पाहिलेलं आहे की साधारण 1900 पासून 1950 सालापर्यंत तिथं जास्त 9 ते 10 वादळ आली होती. पण त्यानंतर 70 ते 80चं दशक असं होतं की अरेबियन पेनिन्सुलामध्ये आपल्याला जवळपास 10 वादळं पाहायला मिळाली. परंतु हा जो गेला काळ आहे 2010 ते 2020चा, या काळामध्ये 15 वादळ तयार झाली. त्यामुळं लगेचच बोल्ड स्टेटमेंट करणं अवघड आहे. तरी सुद्धा 70 सालानंतर ह्या परिसराचं अरेबियन पेनिन्सुलामधलं टेम्परेचर 0.36 डिग्रीनी सरासरी वाढलेलं आहे, असे रिपोर्ट्स आहेत. आणि त्याचा बारकाईने अभ्यास आणि अनालिसिस करायचा आहे. ॲग्रिकल्चरली फार महत्वाची गोष्ट आपल्यासाठी अशी आहे की जगातल्या स्पेशालिटीज काही आपल्याकडे आहेत. या भागामध्ये आपल्याकडे हापूस आंबा आहे, ज्याला जगभर प्रचंड मागणी आहे आणि इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राच्या सन्मानामध्ये देखील त्याचं फार मोठं स्थान आहे. दुसरे काजू आहेत. आपले वेस्ट कोस्टचे काजू जे आहेत आणि ब्राझीलच्या ईस्ट कोस्टचे काजू हे जगातले सर्वोत्कृष्ट काजू समजले जातात. कारण याच्या फ्लावरिंग टेम्परेचर जिथं 21 डिग्रीपेक्षा फार खाली जात नाही, असे जे जगातले कोस्टल भाग आहेत तिथले काजू सर्वोत्कृष्ट समजले जातात. आणि आपला वेस्ट कोस्ट खास करून आपला दक्षिण तळ कोकण आणि कारवारपर्यंतचा पट्टा हा अतिशय उत्कृष्ट काजूचा आहे. इथं पेरेनियल बागा आहेत आपल्या, म्हणजे बहुवार्षिक पिकं आहेत, नारळासारखी, माडासारखी, फणसासारखी झाडं आहेत तिथं आपली. त्यामुळे जे बहुवार्षिक पिकं असतात किंवा पेरेनियल बागा असतात त्यांच्यावर वादळ सगळ्यात जास्त नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे फार बारकाईने आपल्याला या सगळ्या तंत्रांकडे त्याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि लक्ष ठेवावं लागणार आहे. याचं रिपिटेशन किती होतं त्याकडे आपल्याला पाहावं लागेल. जनरेशन ऑफ सायक्लोन्स आणि रेग्युलेशन ऑफ सायक्लोन्स या भागाचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञ करतायत. आपलंही त्याच्यावर बारीक लक्ष आहे. पण त्याच्यात अनेक पॅरामीटर्स आहेत. आपल्यापेक्षा ओमाननी आणि त्या आपल्या जे अरेबियन वेस्ट कोस्टला जे देश आहेत त्यांना याचा जास्त फटका बसलेला आहे वेळोवेळी. म्हणजे 2010 साली तर 251 मिलीमीटर पाऊस ओमानमध्ये पडला होता. पण दुसरी एक गोष्ट आहे की हे जे गल्फ मधले देश आहेत, कोस्टल अरेबियन सी मधले देश आहेत, त्यांच्याकडं जवळपास 25% अॅन्युअल रेनफॉल हा या वादळांमधून येतो. आणि बऱ्याच वेळा ते निदान 3 वर्षातून एकदा तरी मोठं वादळ त्याचा लँडफॉल ओमानच्या आसपास होतो आणि त्याचा त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा त्यांना फायदा होतो. म्हणजे जशी एक बाजू वादळांची अशी आहे की याच्यामुळे नुकसान होतं, त्याची दुसरी बाजू अशी आहे की सरासरीपेक्षा फार जास्त पाऊस एखाद्या भूभागाला ते देऊन जातात आणि वाळवंटामध्ये त्याचा काही देशांना फायदा देखील होतो. तर ह्या सिस्टीमचा आपल्याला साकल्याने विचार करावा लागणार आहे. मान्सूनच्या अँगल्सनी विचार करावा लागणार आहे आणि प्रोटेक्शनच्या आणि तंत्राच्या दृष्टीने विचार करावा लागणार. म्हणजे बरोबर आहे की या सगळ्याचाच विचार आपल्याला करायला लागेल. आपण तौत्के चक्रीवादळाच्या संदर्भातली ही चर्चा करतोय. आपल्यासोबत हवामानशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर मकरंद कुलकर्णी. एक गोष्ट जी चर्चिली जाते सकाळपासून की आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि तो कदाचित 20 मेपर्यंत
याचं रूप बदलेल आणि ते चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. म्हणजे अशा चर्चांना, अशी जेव्हा चक्रीवादळं येतात किंवा अशी परिस्थिती येते, याला अधिक उधाणी येतं, ते व्हॉट्सअपवरती तर अजून जास्त येतं. तर याच्याबद्दल अधिक एक खुलासा तज्ज्ञ म्हणून तुम्ही करावा, कारण जेणेकरून लोकांच्या मनातल्या शंका दूर होतील. असं काय आता तरी वाटत नाही की बे ऑफ बंगाल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये एक दोन सिस्टीम दिसत आहेत किंवा तयार होतील वगैरे, पण चक्रीवादळात त्यांचं रूपांतर होईल का नाही हे एवढ्या लवकर नाही सांगतायत, किंवा बहुतेक आता होणार नाही. आणखीन एक असं असतं की अरबी समुद्रामध्ये मान्सून जेव्हा सुरुवात होतो, ऑनसेट ऑफ मान्सून ज्याला आपण म्हणतो, हो, त्यावेळेला अरबी समुद्रामध्ये एक छोटस, आम्ही त्याला मान्सून व्होर्टेक्स म्हणतो, तो तयार होतो आणि मग तो सगळ्या मान्सूनला हळूहळू तो वर घेऊन येतो. आणि मग तशी काही सिस्टीम दिसत, ती साधारण 20-25 मेच्या आसपास तयार होते आणि मग त्यानंतर ती वर येते, मग केरळाला मान्सून सुरू होतो. पण त्यावेळेला चक्रीवादळ त्याचं तयार होत नाही, कारण मी जसं मगाशी म्हटलं, सेमी परमनंट सिस्टीम ज्या असतात, चक्रीवादळाला जसं घोरपडेंनी मगाशी सांगितलं की 27 डिग्रीच्या वर टेम्परेचर लागतं, तसं खालच्या थरातले वारे आणि वरच्या थरातले वारे, आपलं जे वातावरण आहे याच्यामध्ये खूप कमी फरक लागतो त्यांना. म्हणजे खाली पण खूप वारे असतील तर वरती पण तसे वारे व्हायला लागतात. तर आपण मान्सून एकदा सुरुवात व्हायला लागली काय होतंय, आम्ही त्याला म्हणतो ट्रॉपिकल इस्टर्ली जेट सुरू होतो वरून मान्सून भारतीय उपखंडावरती. तर त्याच्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो आणि मान्सूनचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात. त्यामुळे तो ज्याला शिअर म्हणतो ना, तो खूप जास्त होतो. बरोबर. म्हणून मान्सून मध्ये तापमान खूप जास्त असलं याचं, आपल्या समुद्राच्या पाण्याचं, तरी जनरली हे तयार होत नाही सायक्लोन वगैरे. मान्सून सुरू झाल्यावर पण, म्हणजे आता परत लगेच एखादं सायक्लोन येईल आता असं तरी वाटत नाही. म्हणजे एवढ्यात काही चक्रीवादळाची शक्यता नाही आहे. तर अभिजित घोरपडे, एक मुद्दा याच्यातला की यापुढं अशा गोष्टी घडत असतील निसर्गाच्या सगळ्या चक्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हवामानाच्या बदलांनुसार, तर याच्या संदर्भात आपण नेमकी काय काय पावलं उचलली पाहिजेत? मग ती शासकीय पातळीवरती असतील, ती काही नियोजनाच्या पातळीवरच्या असतील, याच्यात आपण नेमकी पावलं काय उचलली पाहिजेत? निश्चितच यात करण्यासारखं खूप आहे. एक तर मला इथं मुद्दाम सांगावंसं वाटेल की मागच्या 20-एक वर्षामध्ये आपण चक्रीवादळांमुळे जी होणारी हानी होती, विशेषतः मनुष्य हानी जी होती, ती खूप मोठ्या प्रमाणात टाळू शकलेलो आहोत. याचं कारण असं की 1999चं जे ओरिसाचं सुपर सायक्लोन होतं, त्याच्यामध्ये ऑफिशियल आकडा आहे तो मृतांचा आकडा हा 10,000च्या आसपास आहे. हो, आत्ताच्या काळामध्ये तितक्याच तीव्रतेची सुपर सायक्लोन नंतर 2 वादळे येऊन गेली, पण आकडा त्याच्या जवळपासही गेला नाही. याचं कारण आपण तंत्रज्ञानामध्ये प्रगती केली किंवा हे आल्यानंतर, चक्रीवादळ आल्यानंतर तो कुठल्या, त्याचा ट्रॅक कसा असणार आहे, तो कुठल्या दिशेने जाणार आहे, परत तिथं जाणार आहे तर तिथं लोकांपर्यंत ती हे पोहोचवणं, म्हणजे सतर्कतेचा इशारा पोहोचवणं, यंत्रणांना सतर्क करणं, हे सगळं आता घडू शकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे करू शकलो, हे निश्चितपणे मला वाटतं अतिशय चांगली बाब आहे, अतिशय सुखद बाब आहे. त्याचबरोबर दुसरं, आपल्याला आत्ता जो अरेबियन सी मध्ये जास्त मोठ्या प्रमाणात वादळ दिसत आहेत, म्हणजे जे मगाशी देवळणकर सरांनी सांगितलं की मागच्या काही वर्षांचा जर चक्रीवादळांचा आपण जर इतिहास बघितला तर निश्चितपणे अरबी समुद्रातल्या वादळांची संख्या वाढलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर इतक्या वेगाने अंतर्गत भागात वाहणारा वारा हा आता जास्त वेळा आपल्याला अनुभवायला मिळतोय, त्याची तीव्रताही जास्त पाहायला मिळते. अन्यथा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर एखादं वादळ येऊन धडकणं ही खूपच दुर्मिळ बाब होती, पण आता ती वारंवार घडण्याची शक्यता आहे. तसे संकेत आपल्याला मिळालेले आहेत. गेल्या वर्षी आपण पाहिलं, या वर्षी आपण पाहिलं. त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने आपल्याला ज्या ज्या काही सुधारणा करणं शक्य आहे, यंत्रणांनी हा जो काही वेगाचा वारा, हे शेतीच्या अनुषंगाने तर करावे लागतीलच, पण त्याच्या आधी सुद्धा सामान्य माणसांना सुद्धा त्यांच्या एकूण सुरक्षिततेच्या दृष्टीनं, मग तो कोकण किनारपट्टी असेल, इव्हन अंतर्गत भाग असेल, तर त्याच्या दृष्टीनं आपल्याला जे जे काही करणं शक्य आहे, हे सगळं लक्षात ठेवून की आता हा धोका भविष्यामध्ये अधिक वाढू शकतो. वादळांची तीव्रता, वादळांची संख्या ही पश्चिम किनारपट्टीवर येऊ शकते, त्याचा इफेक्ट हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. तर निश्चितपणे या दृष्टीने काळजी घेतली गेली पाहिजे
आणि तशी उपाययोजना, तशा काही बरोबर. गोष्टी आपण काळजी म्हणून करायलाच पाहिजे. अगदी खरं आहे. शेवटी देवळणकर सर, जसं आत्ता या बाबतीतली काळजी घेतली पाहिजे, अभिजितने एक चांगल्या सूचना निश्चितपणे केल्या, तर या पार्श्वभूमीवरती शेतीची देखील काळजी आपण काय घेतली पाहिजे? कारण हवामान ज्या पद्धतीने बदलतं आहे, त्याची पर्जन्यमानता आणि त्याची वारंवारता, हे दोन्ही गणितं बिघडलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जो पाऊस एक्सपेक्टेड जून जुलैमध्ये आहे, तो कुठेतरी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याला मिळतो, किंबहुना नाहीच आला तर तो डिसेंबर जानेवारीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे कुठल्या ऋतूत काय होईल याची कुठलीच प्रक्रिया एकसारखी राहिलेली नाही आहे. तर याच्यात शेतीसाठी म्हणून आपण खास करून काय काळजी घेतली पाहिजे आणि पिकांच्या बाबतीमध्ये? आपल्याला पूर्ण वर्षाचा एकूण हंगाम जर शेतीचा आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की सगळ्यात जास्त वादळं ही मे महिन्यात तयार होतात अरबी सागरात, त्याच्या खालोखाल जून महिन्यात तयार होतात, जूनच्या सुरुवातीला, म्हणजे मान्सूनच्या ऑनसेटच्या आधी. जसं कुलकर्णी साहेबांनी सांगितलं, एकदा शिअर विंड शिअर डेव्हलप झाले, इस्टर्ली झाल्या की नंतर सायक्लोनिक सिस्टीम तयार होणं जवळपास दुरापास्त असतं. परंतु दुसरी एक शक्यता अशी असते की मान्सून संपल्यानंतर म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सुद्धा याची शक्यता फार मोठी आहे. म्हणजे 9 वादळं डिसेंबरमध्ये आणि 8 वादळं नोव्हेंबरमध्ये तयार झालेली, आपण 9 नोव्हेंबरमध्ये आणि 8 डिसेंबरमध्ये तयार झालेली पाहिली. तर मे महिन्यात जवळपास हिस्टॉरिकल आकडेवारी पाहिली तर 19 वादळ ही मे महिन्यात आणि जवळपास 16 वादळ ही जून महिन्यात तयार झालेली आहे. ह्या वेळेला आपल्याकडे पिकं कुठली असतात? तर आपला नाशिक, पुणे, मुंबई हा जो ट्रँगल आहे हा फार पॉप्युलस ट्रँगल आहे आणि ही बाजारपेठ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीची रचना केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याकडे चंदगड पासून कोल्हापूरच्या ते जुन्नर पर्यंत, तिथून पुढे निफाड पर्यंत, नाशिक ते सांगली हा सगळा पट्टा हा एकतर द्राक्षाचाही पट्टा आहे, लोकसेस आहेत, शेवग्याच्या शेतीचे लोकसेस आहेत, भाजीपाल्याचे लोकसेस आहेत. उन्हाळी भाजीपाला, त्याच्या नर्सरीज, त्याची लागवड, काही पेरिनियल क्रॉप्स हे सगळे ह्या भागात कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि अतिशय समृद्ध शेती आपली ह्या झोनमध्ये आहे. ह्या वादळांची संख्या आणि त्याचं प्रमाण, तीव्रता लक्षात घेऊन आपल्याला निश्चितच काही उपाययोजना कराव्या लागतील आणि त्याचा साकल्याने विचारही करावा लागेल. आपण मॉडिफाईड ऍग्रिकल्चर करतो आहोत हॉर्टिकल्चरमध्ये, म्हणजे फळबागांमध्ये आपण हाय डेन्सिटी क्रॉपिंग करतो आहोत, आंब्याची वेगवेगळ्या पिकांचं, ज्याला मेडो ऑर्चर्ड पद्धतीने लागवड म्हणतो, ती करतो आहे. आणि मला हे प्रकर्षाने जाणवलंय की आपल्याकडं मोठ्या वृक्षांची फळशेती केली जाते, परंतु ज्या देशांमध्ये तीव्रता अधिक आहे वादळांची आणि वारंवार मान्सून सारखा डिफाईन्ड सीझन नाहीये, अशा देशांमध्ये मेडो ऑर्चर्डचा वापर केला जातो. अशा तंत्रांचा वैज्ञानिक निश्चित विचार करतील आणि मी एक आश्वस्त करू इच्छितो आपल्याला की ग्लोबल वॉर्मिंगचा कन्सर्न फार लोकांना आहे. काय परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचे होऊ शकतात याचा अभ्यास फार जवळून वैज्ञानिकही करतात, शासनाचंही त्याच्यावर लक्ष असतं. महाराष्ट्र सरकार तर प्रोग्राम ऑन क्लायमेट रेसिलियंट ऍग्रिकल्चर हा हवामान बदल लक्षात ठेवून त्याच्या दृष्टीने आखलेला एक कार्यक्रम करतोय. सायंटिस्ट आपले केरळमध्ये, जर आपल्याला सुपरफिशियल म्हणजे जमिनीच्या वर अन्न पिकवणं शक्य झालं नाही किंवा त्याच्यात कमी आली, तर जमिनीच्या खाली पिष्टमय पदार्थ कसे तयार करू शकतो आपण की ज्यापासून पोळी किंवा ब्रेड तयार होतील, याचा सुद्धा अभ्यास आपण करतो आहोत. कधी विशेष विषय वेळ मिळाला तर आपण त्याविषयी चर्चा करू, पण हे आपण लक्षात घ्यावं की अशी सुद्धा तयारी आपली आहे. नक्की. म्हणजे या बाबतीतही सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झालेली आहे, पण आत्ताची ही परिस्थिती आणि त्याच्या मागचे नेमके संदर्भ आपण समजावून सांगितले, त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी, अभिजित घोरपडे आणि देवळणकर सर, आपले सगळ्यांचे. आणि कधी या विषयावरती अजून काही वेगळ्या मान्सूनच्या बद्दलच्या चर्चेत आपण निश्चितपणे सगळे एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनात पडलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. आपण बघितलं की आता वादळाची नेमकी परिस्थिती, वादळ कुठे जाऊन थांबेल आणि त्याचे होणारे परिणाम, आत्तापर्यंतच्या आलेल्या वादळांचे झालेले परिणाम आणि आत्ता दिसत असलेली स्थिती, याबद्दल या तिन्ही तज्ज्ञांनी आपल्याला निश्चितपणे योग्य ती गोष्टी सांगून मार्गदर्शन केलेले आहेत. त्यामुळं यापुढच्या काळामध्ये येणाऱ्या गोष्टींच्यासाठी आपली तयारी आपण ठेवली पाहिजे आणि शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नियोजन योग्य पद्धतीने करून त्याच्यावरती कुठल्याही हवामान बदलांचा फार परिणाम होणार नाही, पण योग्य ते पीक आपण काढून चांगला फायदा घेऊ शकतो याचंही नियोजन केलं पाहिजे. पुढे प्रत्येक गोष्टीच्या अपडेटसाठी आपण भेटत राहणार आहोत. पण आता इथे थांबू. नमस्कार.